सगळ्या ताईंना मनापासून सॉरी बोलते. ज्या ज्या ताईंनी माझ्याकडून नाचणीची बिस्किट ऑर्डर केलेली आहेत ना, त्यांना ऑर्डर पोचलेली आहेत. रिप्लायसुद्धा खूप छान आलेला आहे. सगळ्यांचा आलेला आहे. पण त्यांना मी कोणत्या पद्धतीनं बिस्किटं बनवते, हे दाखवायला मला खूपच वेळ झालेला आहे. त्यांना बिस्किटं पोहोचलीत सुद्धा आणि त्यानंतर हा व्हिडिओ त्यांना पाहायला मिळत आहे. त्यामुळंच मी त्यांना सॉरी बोलते. यामध्ये जी नाचणीची बिस्किट आपण बनवतो ना, ती साखरेतसुद्धा बनतात, पण आपण सेंद्रिय गुळामध्येच ही बिस्किटं बनवतो. यामध्ये तूप घालायचं आहे. किटलीत तूप तळात होतं, म्हणजे अर्धी किटली हे तूप होतं. त्यामुळं हे तूप काही चमच्याने निघायच्या मापाचं नव्हतं. त्यामुळं याला पातळ करावं लागलं, म्हणजे पटदिशीन किटलीतून हे तूप निघतं म्हणून पातळ केलेलं आहे. नाहीतर बऱ्याच जणांना शंका वाटेल की खरंच हे तूप आहे का? तर तूपच आहे. गूळ पावडर, त्यानंतर यामध्ये सुंठ, बडीशेप, जायफळ आणि वेलची फ्लेवरसाठी एवढं आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. सगळी पावडर यामध्ये घातलेली आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घातलेली आहे. नाचणीचे बिस्किट बनवत्या वेळेस गव्हाच्या पिठाचा थोडा यामध्ये वापर करावा लागतो, चिकटपणा येण्यासाठी आणि टेस्ट येण्यासाठी. नाचणीला मूळची चव नसते, चिकटपणा नसतो, त्यामुळे बिस्किट तयार व्यवस्थित होत नाही आणि पूर्णपणे काळपट कलर बिस्किटला येतो. पूर्ण म्हणजे पूर्ण येतो. मग कलरसाठी सुद्धा थोडं गव्हाचं पीठ मिक्स करावं लागतं. शिवाय नाचणीला मूळची चव नसते, त्यामुळं बिस्किटसुद्धा चवीला अजिबात लागत नाही. यासाठी गव्हाचं पीठ, नाचणीचं पीठ दोन्हीही मिक्स करून ही बिस्किटं बनवली जातात. यामध्ये नेहमीप्रमाणे पावडरीसुद्धा घालून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर याचा डिटेल्स मेजरमेंटसहित व्हिडिओ हवा असेल, तर व्हिडिओ आपण याच पूर्वीसुद्धा अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. सगळ्या ताईंना एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे. पार्सल सुविधा जी आहे ती रिटेलमध्ये आहे, होलसेलमध्ये नाही. बऱ्याचशाच ताईंचे मेसेज येत आहेत की आम्हाला रिसेलिंगसाठी होलसेलमध्ये बिस्किटं देता का? पण या मटेरियलसाठी मला इतका खर्च येतो ना, कारण हे मटेरियल आपण चांगल्या क्वालिटीचं वापरतो. शिवाय तूप घरचं वापरतो, दूध घरचं वापरतो. घरचं म्हणजे विकतच घेतलेलं आहे, पण घरगुती घेतलेलं आहे. शिवाय यामध्ये सेंद्रिय गुळाचा वापर करून आपण बिस्किटं बनवतो. फ्लेवरसाठी जायफळ, वेलची, सुंठ, बडीशेप याचा वापर करतो. त्याच्या तुम्ही किमती पाहू शकता. त्यामुळं या ज्या रिटेलच्या किमती काढलेल्या आहेत, त्या एकदम काटोकाट काढलेल्या आहेत. पार्सल चार्जेस आहेत. पार्सल जे आपण पॅकिंग करतो त्याचा खर्च भरपूर आहेत. त्यामुळे यामध्ये ऑलरेडी प्रॉफिट जास्त राहत नाही. या बिस्किटांचं जे पीठ आहे ते सुद्धा आपण स्वतः तयार करतो. जेवढं घरी बनवता येतं, घरचं जेवढं वापरायला जमतं तेवढं मी यामध्ये वापरते. त्यामुळे यासाठी खर्च भरपूर आहे, मेहनत भरपूर आहे, वेळसुद्धा भरपूर यामध्ये जातो. त्यामुळं मी सगळ्या ताईंना सॉरी बोलते. ज्या ताई माझ्याकडून होलसेल बिस्किट मागतात ना, त्या सगळ्यांना मी सॉरी बोलते. मी हे देऊ शकत नाही. शिवाय त्यांचासुद्धा त्यामध्ये तोटा आहे. कुरिअरची जी बिस्किटं जातात ती क्रॅक होतात, फुटतात सुद्धा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्याकडून पार्सल घेतलेलं आहे ना, त्या सगळ्या ताईंना माहिती आहे त्यांच्याकडं जी बिस्किटं गेलेली आहेत ती थोडी का असेना फुटलेली आहेत. त्यामुळं रिसेलिंगसाठी तशी बिस्किटं चालतसुद्धा नाहीत. आता यामध्ये बघा मी नाचणीचं पीठ घालून घेतलं, गव्हाचं पीठ घालून घेतलं, दूधसुद्धा घालून घेतलेलं आहे. हे पीठ आता चांगलं मळून घेते नेहमीप्रमाणे. याचे गोळे बनवून या बिस्किटाला मी तिळाचा वापर करते. तुम्हाला जर तिळाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही नाही केला तरी चालतो. मी फक्त आता ही बिस्किट आपली पार्सलला जाणार आहेत, बघणाऱ्याला चांगलं वाटलं पाहिजे, खाणाऱ्याला चांगलं वाटलं पाहिजे म्हणून मी इथं तिळाचा वापर करते. शिवाय ही बिस्किटं ज्या ज्या ताईंना मिळालेली आहेत ना, त्या ताईंना खूप आवडलेली आहेत बिस्किटंही. आणि या बिस्किटाची रेसिपी मी कुठंही पाहिलेली नाही, अजूनपर्यंत तरी मी पाहिलेली नाही. ज्या पद्धतीनं मी बनवते ना त्या पद्धतीनं. आता हा शोध आहे, हा शोध मी स्वतः काढलेला आहे. यामध्ये काय वापरायचं किंवा ते कसं बनवायचं, काय बनवायचं ते बिस्किट खाल्ल्यानंतर बरोबर लक्षात येतं.
त्या पद्धतीनंच मी बिस्किटं नेहमी बनवते. स्वतः ट्राय करते आणि मगच. आता ही बिस्किटं जी गुळातील असतात ना, ही साखरेच्या बिस्किटपेक्षा कमी गोड लागतात. साखरेची बिस्किटं थोडीशी गोड लागतात आणि नानकटाई तर खूपच गोड असते. ज्यांना गोड खायला आवडतं, ज्यांच्या घरी लहान मुलं वगैरे आहेत म्हणजे जे गोड खातात ती, तर त्यांच्यासाठी तुम्ही नानकटाई मागवू शकता. जे आपले रोट आहेत, रोटसुद्धा थोडे गोडच असतात. रोट गोड असल्याशिवाय अजिबात चांगले लागत नाहीत. खपली गव्हाचे रोटसुद्धा आपण बनवतो. त्यामध्ये सुद्धा खर्च भरपूर आहे, कारण रोटचे प्रकार वेगवेगळे आहेत. रव्याचे रोटसुद्धा बनवतात, साध्या गव्हाचे सुद्धा रोट बनवतात, पण आपले रोट हे खपली गव्हापासूनच बनवले जातात. बऱ्याचशाच ताईंच्या अशा कमेंट आहेत की गहू कुठला वापरायचा. तर ताईंना मी सांगू शकते की गहू कुठलाही असू दे, काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त पीठ थोडंसं जाड ठेवा, म्हणजे त्याची बिस्किटं खूप चांगली येतात. आता मी चांगल्या म्हणजे क्वालिटीचा वापरते, कारण माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून. आता तुम्ही जर घरगुती बिस्किटं बनवणार असाल स्वतःसाठी खायसाठी, तर तुम्ही कुठलाही वापरू शकता. असं काही नाही हाच गहू तोच गहू असं काही नाही. फक्त माझं कसं आहे, मी बिस्किटं बनवते, माझा हा व्यवसाय आहे, त्यामुळं मी चांगल्या क्वालिटीचाच गहू वापरते. जर चांगलं मटेरियल आपण वापरलं तर पुढचं कस्टमरसुद्धा आपल्याकडून घ्यायला लगेच तयार होतं. त्यामुळं मी सगळं मटेरियल चांगलंच वापरते. ज्या ताईंना ऑनलाईन क्लासेस करायचे आहेत ना, त्या ताईंच्यासाठी प्रयत्न आपले चालू आहेत की सेटअप व्यवस्थित उभा करू शकतो का, किंवा चांगल्या प्रकारे त्यांना ट्रेनिंग आपण देऊ शकतो का, या विषयावर भरपूर विचार सुरू आहे आणि थोडा वेळसुद्धा लागेल. बऱ्याचशाच ताईंनी सांगितलेलं आहे की आम्हाला ऑनलाईन क्लासेस करायचे आहेत. 2 ते 3 दिवसाचं हे ट्रेनिंग असणार आहे आणि त्याचे चार्जेससुद्धा स्पेशल तुम्हाला द्यावे लागणार आहेत, कारण तो सेटअप उभा करणं किंवा ते तुम्हाला ट्रेनिंग देणं हे माझं एकट्याचं काम नाही, तर त्याच्यासाठी टीम उभा करावी लागेल आणि मगच हे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाणार आहे. आणि हे ट्रेनिंग असणार आहे, हे ट्रेनिंग घरगुती बिस्किट फक्त नव्हे, तर यामध्ये सगळ्या प्रकारचे बेकरी प्रोडक्ट शिकवले जातात. हे सुद्धा तुम्हाला मी सांगते. प्रयत्न चालू आहे. सक्सेसफुल होतं आहे का नाही होतं हे अजून मलाच समजलेलं नाही. फक्त मी तुम्हाला सांगत आहे. जर तुम्हाला जर हे करायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे मला करायचं आहे म्हणून. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी बोलले होते, तेव्हा बऱ्याचशाच ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की मला हे ट्रेनिंग करायचं आहे म्हणून. आता बघूया कधी होतं आहे. मी प्रयत्न चालू केलेले आहेत. जसं की मी तुम्हाला ओव्हनविषयी माहिती हवी होती, तर त्या ओव्हनचीसुद्धा अशीच मी विचार करून बराचसाच वेळ मी घेतलेला आणि ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला. त्यानंतर ही आपली पार्सल सुविधासुद्धा अजिबात मी तयार नव्हते, पण शेवटी मला यात पडणं गरजेचं वाटलं की इतका पुढून चांगला सपोर्ट भेटत आहे तर आपण का माघार घ्यायची, म्हणून मी यामध्ये पडलेले आहे. आता इथून पुढंसुद्धा आपले जे ऑनलाईन क्लासेस आहेत ना, त्याविषयीसुद्धा मी विचार करत आहे. थोडा वेळ द्या मला, नक्कीच मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवीन. आता हे याचे गोळे बनवले, प्रेस केला आणि असे याला तिळे लावलेले आहेत बघा. 160 फक्त याचं टेम्परेचर ठेवायचं आहे ओव्हनचं आणि 160ला 20 ते 22 मिनटं लागतात बिस्किट बेक होण्यासाठी. आणि थोडंसं जाडच बनवलेलं आहे, कारण बिस्किट आपली पार्सलला जाणार आहेत. आणि इतकी सुंदर ही नाचणी बिस्किट आपली तयार झालेली आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.